सर्व अच्युत गोत्रीय बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम। आज आपण 123 नंबरच्या सत्संगामध्ये प्रवेश करत आहोत। गेली अनेक सत्संगापासून आपण परमेश्वराने सांगितलेले तत्व सिद्धांत व आचार प्रणालीवरती चिंतन करत आहोत। आणि हे चिंतन करत असताना आपल्या मनामध्ये असलेली भीती किंवा न्यूनगंड जो आहे धर्माच्या आचाराच्या अनुषंगाने तो काढण्याचा आपण प्रयत्न करत आहोत। कारण आपला जो भ्रम किंवा आपली जी गैरसमज होत आहे आणि त्यामुळं आपण आचारापासून दूर जातोय किंवा आचार हा आपला विषय नाही या अनुषंगाने आपण विचार करत होतो, ती दृष्टी बदलण्याचं किंवा ते चिंतन किंवा विचार बदलण्याचा प्रयत्न आपण करत असतो। आजपर्यंत गेली अनेक सत्संगामध्ये यावरती आपण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे। अनेक सद्भक्त प्रतिक्रिया देत असतात आणि ह्या प्रतिक्रियेतून असं लक्षात येतं की अनेक सद्भक्त सत्संग ऐकताय, वाचन करताय, आजकाल अभ्यास करायला सुरुवात केलेली आहे। नामधारक वाचनिकांनी सूत्रपाठ वाचताय, लीळाचरित्र वाचताय। खरं म्हणजे आपण काय ऐकतो किंवा काय वाचतो त्यापेक्षा आपण किती त्यातून शिकतो हे अत्यंत गरजेचं आहे। सत्संग ऐकला आपण, परंतु त्यातलं आपल्याला किती समजलं, किती आपण त्यातून किती शिकलो किंवा त्यातून कृतीवरती जाण्यासाठी किती आपण तयार झालो, मग ते मानसिकी असेल शारीरिकी असेल, हे अत्यंत गरजेचं आहे। परमेश्वराने अनंत ब्रह्मांडांचे नायक चैतन्यापर असलेले परमेश्वर पृथ्वी तलावावरती या सृष्टीवरती या जीवासाठी अवतार घेतात, जीवासारखं होऊन येतात आणि वाडेवाडे फिरून आपलं तत्वज्ञान हे श्रीमुखी अत्यंत तळमळीनं प्रत्येक जीवाला सांगण्याचा प्रयत्न करतात। तो प्रयत्न परमेश्वराचा जो आहे या जीवाने उठावं, स्वतःचं हित करून घ्यावं यासाठी आहे। कारण प्रत्येक जीवाने परमेश्वराचं प्रेम मिळवावं अशी जरी परमेश्वराचा कड असला तरी प्रत्येक जण परमेश्वराचं प्रेम मिळवेल यात अजिबात गॅरंटी नाही किंवा शाश्वती नाही। अनेक जीव आहे, त्या अनेक जीवामध्ये एक चिकित्सा, एक सत्यता, धर्म जाणून घेण्याच्या प्रवृत्तीचे अनेक आहे। जाणून घेतल्यानंतर त्या कृतीवर जाणारे त्यापेक्षा कितीतरी कमी आहे। त्या कृतीतून, त्या आचरणातून परमेश्वराला प्राप्त करणारे कितीतरी कमी आहे। हा दुर्मिळातला दुर्मिळ योग आहे। म्हणून सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी विरळा नांदे सांगितले। अत्यंत विरळ असे जीव धर्मामध्ये नांदतात, म्हणजे आचार करतात किंवा करू शकतात असं स्पष्ट सांगितलेलं आहे। श्रीकृष्ण महाराजांनी सुद्धा गीतेमध्ये सांगितलंय की हजारात समाजामध्ये अनंत जीव आहे, या अनंत जीवातून हजारो लोक सत्य काय, धर्म काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्या हजारातले काही मोजके लोक सत्य समजतात, सत्य जाणतात। त्या समजणाऱ्याला, त्या जाणणाऱ्यातून काही मोजके लोक परमेश्वराला ओळखू शकतात, ओळखतात आणि त्यातलेही कितीतरी कमी लोक, मोजके लोक परमेश्वराने सांगितलेल्या आचाराप्रमाणे अनन्यभावे शरण जाऊन परमेश्वराला प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतात, साधना करत असतात। म्हणजे हा दुर्मिळातला दुर्मिळ योग आहे। त्याच्यामुळे अनेक लोक सद्भक्त सत्संग ऐकतात, अनेक लोक सद्भक्त सूत्रपाठ वाचतात, लीळाचरित्र वाचतात, दृष्टांतपाठ वाचतात, अभ्यास करण्याचा प्रयत्न करतात किंवा अभ्यास करतात। परंतु त्यातून आपण किती समजलो, किती जाणलं, किती आपण शिकलो, त्या शिकण्यातून आता आपण किती कृतीत आणण्याचा प्रयत्न करतोय हे महत्त्वाचं आहे। आणि त्यासाठी आपले सत्संग असेल, आपला अभ्यास असेल, हा असला पाहिजे। एक मानसिकता नाही झाली पाहिजे का मी 4 सत्संग ऐकले, 10 सत्संग ऐकले किंवा मी इतकं वाचन केलं, तितकं वाचन केलं, पण ते किती शिकलो आपण हे महत्त्वाचं असलं पाहिजे। कारण वाचण्याची जी पद्धत आहे, एक आवड म्हणून कोणीतरी वाचत असतं, काहीतरी जाणून घेण्याच्या प्रयत्नाने कोणीतरी वाचत असतं। सत्संग काय आहे, काय सांगतात नेमकं, ही उत्सुकतेपोटी
अनेक सद्भक्त सत्संग ऐकत असतात, परंतु सत्संग घेण्याचा जो उद्देश आहे हा काहीतरी समजून घेण्याचा उद्देश आहे. परमेश्वराने सांगितलेलं तत्वज्ञान, सिद्धांत, आचार, विचार प्रणाली ही समजून घेऊन त्या कृतीवर जाण्याचा उद्देश आहे. एखादा विषय मला जर कळाला, समजला, तर मी तुम्हाला समजावून सांगू शकतो. तुम्हाला तो समजला तर मला समजला असं मी म्हणू शकतो. त्यातून प्रतिक्रिया ज्या आपण येत असतात किंवा देत असतो, अशा प्रतिक्रियेतून की बाबा मी काय शिकलो, काय समजलो किंवा काय जाणलं, किंवा सत्संग ऐकल्यानंतर मी माझ्यामध्ये काय बदल करून घेतला, हे मी आत्तापर्यंत करत आलो किंवा हे करत असताना आत्तापर्यंत माझा गैरसमज असा होता, समज असा होता, दृष्टी अशी होती, परंतु सत्संग ऐकल्यानंतर किंवा वाचन केल्यानंतर ती दृष्टी बदलली, तो समज बदलला आणि त्या कृती बदलून त्या कृतीवरती योग्य दिशेने माझा प्रवास मी सुरू केलेला आहे. अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यातून आपल्याला समजेल की सद्भक्त ऐकतात तर त्यांना किती समजतंय, किती कळतंय, किती जाणवतंय त्यांना. आणि परमेश्वराने तत्वज्ञान सांगण्याचा जो हट्टास धरलेला आहे, स्वतःची ओळख करून देण्याचा जो हट्टास धरलेला आहे, या जीवाला जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर जसं आहे तसं त्यांनी समजून घ्यावं, जाणून घ्यावं आणि मग त्यातून स्वतःला बाहेर काढून परमेश्वर प्राप्ती करून घ्यावी, स्वतःचं हित करून घ्यावं. कारण जन्ममृत्यूचा जो रोग आपल्याला लागलेला आहे, तो रोगातून जर आपल्याला बाहेर पडायचा असेल तर परमेश्वर प्राप्ती हा त्याच्यावरती शेवटचा पहिला उपाय आहे. आणि तो उपाय कशाने प्राप्त होईल का अनन्य भावे परमेश्वराला शरण गेल्याने. अनन्य भावे परमेश्वराला शरण गेल्यानंतर परमेश्वर आपल्याला प्राप्त होतील का? नाही. परमेश्वराने सांगितलेलं जे तत्वज्ञान आहे ते आपण समजून घेतलंय, जाणून घेतलंय आणि यातच आपलं हित आहे अशी निष्ठा आपल्या मनामध्ये निर्माण झाल्यानंतर त्या कृतीवर आपण जायला सुरुवात करतोय. एखादा विद्यार्थी असतो, कॉलेजला जातो, त्याला समजायला पाहिजे की आपण कॉलेजला का जातोय, तर तो शिकेल. आपल्या करिअरच्या अनुषंगाने एखादा परीक्षा तो देत असेल तर त्याला समजायला पाहिजे का हे परीक्षा पास झाल्यानंतर मला काय फायदा होणार आहे. त्याला ते जाणवलं तर तो अभ्यास करील, तो परीक्षा पास होण्याचा प्रयत्न करील, आटोकाट प्रयत्न करेल. तसं परमेश्वराच्या तत्वज्ञानाने, परमेश्वराने सांगितलेलाच धर्म आहे तो आपण जाणून घेण्याचा आपला उद्देश काय असला पाहिजे की यातून आपला फायदा काय होणार आहे, यातून आपलं हित काय ठरणार आहे. आणि त्या हिताच्या अनुषंगाने ज्या जीवाला कळालं तो ते नुसते सत्संग ऐकणार नाही किंवा नुसतं वाचन नाही करणार, तो ते संशोधनात्मक तो त्या दृष्टीनं विचार करल, उघड्या डोळ्यांनी तो बघण्याचा प्रयत्न करल, ते प्रचितीला येतंय का नाही हे बघल आणि प्रयोगांती सिद्धी झाल्यानंतर मग त्याला ते त्यावरती त्याची निष्ठा बसेल आणि मग तो कृतीवर जाईल. कारण कृती ही ऊर्ध्वगतीची आहे, कृती ही परमेश्वराकडे घेऊन जाणारी आहे. त्याच्यामध्ये अवघड विषय आहे, परंतु अवघड जरी असला तरी परमेश्वराने अत्यंत सोप्या आणि सरळ छोट्या छोट्या आचार प्रणालीतून आपल्याला हा धर्म सांगण्याचा किंवा समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा परमेश्वराने केलेला जो प्रयत्न आहे तो शेवटचा आटोकाट 100% केलेला आहे. आपण आता किती समजून घेतोय, किती जाणून घेतोय, त्यातून आपण किती उठतोय, किती बाहेर पडतोय, ते आपल्याला किती गरजेचं वाटतंय, किती हिताचं वाटतंय, यावरती सर्वस्वी अवलंबून आहे. कारण एका हाताने टाळी वाजत नाही. परमेश्वराने अवतार घेतला, जीवाचे देह धर्म स्वीकारले, जीवधर्म स्वीकारले, वाडोवाडी फिरून या परमेश्वराने अधिकारी जीवाला तत्वज्ञान सांगितलं, स्वतःची ओळख दिली, सर्व परमेश्वराने केलंय. परंतु आता त्यातून किती लोकांनी, किती जीवांनी स्वतःचं हित करायचं हे ठरवलंय, त्यावरती सर्वस्वी परमेश्वर प्राप्तीचं गणित ठरतं. त्यांना आपल्याला जर कळालंच नाही, समजलंच नाही तर आपण तो प्रयत्न कसा करणार. म्हणून समजून घेणं महत्वाचं आहे. आपण किती ऐकलं, किती वाटलं याला काही महत्व नाही. समजून घेऊन, उमजून घेऊन, जाणून मग त्या कृतीवरती आपण जाऊ शकतो. एखादा विषय जेव्हा आपल्याला व्यवस्थित कळतो, समजतो, तेव्हाच तो विषय आपण व्यवस्थित मांडू शकतो. तो विषय आपल्याला कळाला तेव्हा त्या विषयावरती आपण कृतीवरती जाऊ शकतो, त्यागावरती जाऊ शकतो. आणि म्हणून खूप घाई गडबड न करता, खूप काही वाचन, खूप काही ऐकणं असं न करता, जितकं पचेल, जितकं रुचेल, जितकं आपल्याला समजेल, कळेल तेवढंच आपण घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण खूप काही करण्यातून जर काहीच भेटलं नसेल तर त्या करण्याला काही अर्थ नाही आहे. म्हणून थोडं करायचं आहे पण व्यवस्थित करायचं आहे.
समजून उमजून जाणून ते आपल्याला करण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण परमेश्वराचं तत्वज्ञान खूप मोठं आहे. सारं आयुष्य आपण अभ्यासाला दिलं तरी ते संपू शकत नाही. पण प्राथमिक स्वरूपाचं तत्वज्ञान, जे गरजेचं तत्वज्ञान आहे, ते आपण समजून घेतो, ते जाणून घेतोय, जेणेकरून आपल्याला पुढच्या प्रवासाला ती शिदोरी म्हणून आपल्याबरोबर सतत राहणार आहे. परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने आपल्याला जेवढं गरजेचं आहे ते आपण घेण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या प्रयत्नातूनच परमेश्वराचं साह्य आपल्याला प्राप्त होणार आहे. आपली तळमळ किती आहे, आपली कळकळ किती आहे, आपला प्रयत्न किती आहे, आपली धडपड किती आहे, त्यावरती परमेश्वराचं साह्य आहे. आपण करायचं म्हणून केलं, ऐकायचं म्हणून ऐकलं, वाचायचं म्हणून वाचलं, एक सहज संस्कार आहे म्हणून करत राहिलो तर त्याला काही अर्थ नाही. कारण अनंत जन्म अनंत सृष्टी आपल्या या संस्कारातूनच करतच वाया गेलेले आहे. आज ती वेळ नाही आहे. पाठीमागं जे केलं तेच आज करत राहिलो तर जो रिझल्ट मागच्या वेळेस भेटला तोच रिझल्ट भेटणार आहे. रिझल्ट वेगळा जर पाहिजे असेल तर करणं सुद्धा आपलं वेगळं असलं पाहिजे. त्याच्यासाठी आपली दृष्टी वेगळी असली पाहिजे. त्या दृष्टीला निर्माण करणारी जी ज्ञान आहे ते सुद्धा आपल्याला परमेश्वराने सांगितलेल्या तत्वसिद्धांताच्या अनुषंगाने वेगळं असलं पाहिजे. कारण परमेश्वराने वेगळं काहीतरी सांगितलेलं आहे, तेच काही सांगितलेलं नाही आहे. बघा, अर्जुन देव असतील, पूजनीय मैम भट असेल, आचार्य असेल, महादाईसा असतील, ते काही धार्मिक नव्हते का? ते धार्मिक होते. त्यांना 18 पुराण, वेद, शास्त्र, उपनिषद हे सर्व अवगत होतं, सर्व माहीत होतं, ज्ञान होतं आणि ते त्यांच्या परीनं, त्यांच्या आवाक्यानुसार, त्यांच्या योग्यतेनुसार ती भक्ती पण करत होते. परंतु जेव्हा परमेश्वराची त्यांची भेट झाली तेव्हा परमेश्वराने त्यांच्याकडे जे आहे ते नाही सांगत बसले, वेगळं सांगितलं. म्हणजे ब्रह्मविद्याशास्त्र, परमेश्वराचं शास्त्र, स्वतःची ओळख, असं वेगळं काहीतरी सांगितलं. जीव प्रपंच आणि देवतेच्या व्यतिरिक्त जे तत्वज्ञान आहे ब्रह्मविद्याशास्त्र, ते परमेश्वराचं, ते सांगितलं. म्हणून त्यांनी ते समजलं, ते पटलं आणि त्यातून ते उठून अनन्यभावे परमेश्वराला शरण जाऊन त्याग करून परमेश्वराला प्राप्त करू शकते. तशीच आपली अवस्था असली पाहिजे. परमेश्वराने काहीतरी वेगळं सांगितलंय, ते वेगळं सांगण्याचा उद्देश आपल्याला काहीतरी वेगळं साध्य करण्याचं आहे, वेगळं काहीतरी आपल्या जीवनाचं ध्येय ठरवण्याचं आहे, हे असलं पाहिजे. एखादा अन्य माणूस असतो, त्यांनी कधीच हे तत्वज्ञान ऐकलेलं नसतं. जेव्हा आपण त्याला सांगायला सुरुवात करतो तो आश्चर्यजनक रीतीने आपल्याकडे बघत असतो. हा अनुभव आपल्याला स्वतःला सुद्धा आलेला असेल. जेव्हा आपण देवता भक्ती करत होतो, मिश्र भक्ती करत होतो, कोणाच्या तरी निमित्ताने परमेश्वरांनी आपल्याला ते तत्वज्ञान सांगितलं, ते उमटवलं, त्याचा बोध दिला, तेव्हा आपल्याला पहिल्या वेळेस कळालं का अरे आपण काहीतरी वेगळं ऐकतोय. ते वेगळं जे आहे हे आपल्याला आकर्षित करणारं ठरतं. पण ते वेगळं कळालं पाहिजे, अन्यथा लोकांना काहीच वाटत नाही. त्यात एखाद्याने गीता वाचली, त्याला विचारलं गीता वाचली का? हो वाचली, आम्ही बऱ्याच वेळा वाचत असतो. काय कळालं? काय नाही, देवाने परमेश्वराने सांगितलंय, चांगलं सांगितलंय, चांगलं राहावं, चांगलं वागावं, चांगलं कर्म करावं, का फळाची अपेक्षा करू नये, अशा जनरली गोष्टी. पण परमेश्वराने गीता सांगण्याचा उद्देश द्वैतवाद आहे. म्हणजे जीव आणि देवता, प्रपंच आणि परमेश्वर यातला जसं आहे तसं कार्यकारण स्वरूप लक्षण सांगून अनन्य भक्ती, एकनिष्ठ भक्ती, परमेश्वराची भक्ती ही कशी श्रेष्ठ आहे याच्यासाठी गीता अर्जुनाला सांगितलेली आहे. हे कधीही कोणी सांगू शकत नाही आणि कोणालाही कळणार नाही. गीता वाचणारे, गीता ऐकणारे, गीता सांगणारे तुम्हाला हजारो भेटतील, परंतु हे तत्वज्ञान समजून उमजून जाणून ठोकून सांगणारे आणि कृतीत आणणारे ह्या जगामध्ये, या सृष्टीमध्ये मानव असा एकच वर्ग आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि म्हणून आपण वेगळे आहोत. आपण काहीतरी परमेश्वराच्या मार्गातले वेगळे जीव आहोत. बोध आपल्याला दिलेला आहे, फक्त तो टिकवण्याचा, तो वाढवण्याचं काम, ती ड्युटी, ते कर्तव्य आपलं आहे. ती वेगळंपण, ती वेगळी वाट, वेगळा रस्ता जोपासण्याचं काम आपलं आहे. म्हणून किती ऐकलं, किती वाटलं याला महत्व नाही, आपण किती ते समजलोय. प्रत्येक सूत्र वाचताना, परत वाचताना आपल्याला त्याचं वेगळंपण जाणवलं पाहिजे. प्रत्येक सत्संग ऐकताना आपल्याला त्याचं वेगळंपण जाणवलं पाहिजे. ही वेगळं माणसाला उत्साहित करीत असतं, वेगळंपण माणसाला तारुण्यात नेत असतं, वेगळंपण माणसाला अत्यंत उत्साहित करून त्याला काहीतरी वेगळं करण्याचे प्रेरित करत असतं. म्हणून ज्यातून उत्साह निर्माण होईल, ज्यातून आपल्याला तारुण्य निर्माण होईल, ज्यातून काहीतरी करण्याची उर्मी निर्माण होईल, ते वेगळंपण जर जाणवलं आपल्याला धर्मामधलं, तर मात्र आपण त्याच्यामध्ये प्रगती करायला सुरुवात करत असतो.
आणि ती प्रगती परमेश्वरापर्यंत आपल्याला घेऊन जात असते. म्हणून आपण किती वाचलं, किती ऐकलं याला महत्त्व नाही, आपण किती समजलं, किती जाणलं याला महत्त्व आहे. आणि अशा प्रतिक्रिया अपेक्षित आहेत का मला काय समजलं, मला काय कळालं, माझ्यात काय बदल झाला आणि तो बदल मी आता शेवटपर्यंत कसा टिकवणार आहे, त्याचं सातत्य कसं ठेवणार आहे, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. नाही तर प्रतिक्रिया अत्यंत जनरल, सर्वसामान्य, सुंदर वाटलं, सुंदर मार्गदर्शन, चांगलं निरूपण, अहो ते आहेच, तुम्ही चांगलं म्हणताय, हे चांगुलपण तुमचं मोठेपण आहेच, परंतु नेमकं त्यातलं माझा सांगण्याचा उद्देश काय, परमेश्वरांनी या तत्त्वज्ञानातून आपल्याला दाखवण्याचा उद्देश काय, हे कळलं पाहिजे, हे समजलं पाहिजे. ते नाही समजलं तर परमेश्वराचं जे तत्त्वज्ञान आहे ते सुंदरच आहे, परमेश्वरच इतके सुंदर आहे, तर तत्त्वज्ञान किती सुंदर असेल, त्याचं तत्त्वज्ञान एवढं सुंदर आहे तर ते परमेश्वर कसे सुंदर असतील, याच्या पलीकडे आपण आता गेलो पाहिजे. तत्त्वज्ञानाच्या अनुषंगाने आपण अभ्यास करतोय, चिंतन करतोय, आपल्या हिताच्या अनुषंगाने अभ्यास करतोय, चिंतन करतोय, आणि ते हित आपल्या समजण्यावर अवलंबून आहे. आपण जितकं समजू शकतो तितकं आपलं हित होणार आहे, जितकं आपण समजलोय तितकंच आपल्याला हित करून घेता येणार आहे. त्याच्यामुळं काय समजलं हे महत्त्वाचं आहे. आपण काय ऐकतो, किती वाचन करतो याला काही अर्थ नाही आहे. मागच्या वेळेस आपण पांडे हे तुम्हा दारीच्या खुटिया इतुलियन पडियेगा, म्हणजे सारंग पंडिताला परमेश्वरांनी सांगितलेलं आहे. कारण भक्त, त्याचं लक्षण, भक्त कसा असतो हे सांगन, याची व्याख्या, याचे लक्षण परमेश्वर सांगत असताना सारंग पंडित म्हणतात, माझ्यासारखा मला तुमच्या व्यतिरिक्त काहीच प्रिय नाही, काहीच आवडत नाही, तुम्ही मला खूप आवडतात. आणि हे खोटेपण, हे चोंबडेपण परमेश्वरांनी ओळखून सारंग पंडिताला सांगितलंय की घराच्या बाहेर असलेला खुंटा, त्याला जेवढी किंमत आहे तुमच्या लेखी, तेवढीच आमची तुमच्या मनामधील किंमत आहे, तुम्ही खोटं सांगून नाही. तर परमेश्वराकडून काहीच लपल्या जात नाही. आपण भक्ती करतोय, स्मरण करतोय, चिंतन करतोय, वाचन करतोय, अभ्यास करतोय, किती नियत साफ, किती शुद्ध विचारांनी, किती तळमळीनं, किती धडपडीनं करतोय, हे सांगण्याची, दाखवण्याची आणि बोलण्याची काही गरज नसते. कारण परमेश्वराकडे सर्व सेव होत असतं. आपली क्रिया आपण कोणत्या उद्देशाने, कोणत्या ध्येयाने करतोय हे परमेश्वराला कळतं. आपल्याला दाखवण्याची, सांगण्याची, बोलण्याची अजिबात गरज नसते. इथं डुप्लिकेशनला अजिबात वाव नाही आहे. छोट्यातला छोटा हेतू, छोट्यातला छोटा विचार सुद्धा परमेश्वराच्या कॉम्प्युटरमध्ये सेव्ह होत असतो. त्याच्यामुळं हे चोंबडेपणा, खोटेपणा, वरवर दाखवण्याचा राजस भाव, तामस भाव इथं अजिबात चालत नाही. इथं जे आहे ते परमेश्वराच्या चौकटीत, परमेश्वराने सांगितलेल्या नियमाप्रमाणे जर तुम्ही करत असाल, त्याचा हेतू शुद्ध असेल, त्याचा भाव परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने असेल, तरच ते लेखी लागतं, तरच ते परमेश्वरापर्यंत पोचतं, आणि तेव्हाच त्याचा उपयोग आपल्यासारख्या जीवांना होऊ शकतो. म्हणून क्रिया करतोय आपण, पण किती लेखी लागल्या, स्मरण करतोय पण किती लेखी लागल्या, याचं चिंतन, याचा विचार केला पाहिजे. आणि ती लेखी लागतंय का नाही याचं दुःख केलं पाहिजे. आपण स्मरण करत असताना आपल्याला असं जाणवलं पाहिजे का देवा तुम्ही कुठं आहे आम्हाला माहीत नाही, परंतु जिथं असाल तिथं मी स्मरण करतोय हे तुमच्यापर्यंत पोचतंय का नाही, याचं आपण दुःख करावं. क्रिया तर आपण करतोय, पण देवा तुम्ही कुठं असाल माहीत नाही, आमच्यासारख्या जीवाला ते कळू शकत नाही, परंतु ती क्रिया, तो आमचा हेतू, तो आमचा भाव तुमच्यापर्यंत पोचतोय का नाही, याचं आपण दुःख केलं तर नक्कीच तिथपर्यंत पोचेल. कारण परमेश्वर सर्वज्ञ आहे, परमेश्वर सर्व जाणतं, आणि प्रत्येक जीवाकडं परमेश्वराचं बारीक लक्ष असतं. जो बोधवंत असेल, वेदवंत असेल, हे सगळं जीवा ते चिंतती, सर्व जीवांचं चिंतन परमेश्वर करत असतात. कारण ते सामर्थ्य आहे. आपल्याला आपला विचार करताना सुद्धा दम लागतो, धाप लागते, अनेक अडचणीला तोंड द्यावं लागतं. मग कुटुंब, मग समाज, मग सामाजिकता सांभाळता आपलं आयुष्य निघून जातं. परमेश्वरांत हे सगळं जीवा ते चिंतते, जीव किती अनंत जीव, आणि त्याचं चिंतन करणारा हा परमेश्वर, त्यातले आपण बोधवंत,
त्यातले आपण 4 पदार्थाचं जाणणारे, त्यातले आपण अनन्य भावी परमेश्वराला शरण गेलेलो, त्यातले आता आपण अभ्यास करणारे, त्यातले आता परमेश्वर प्राप्त व्हावा ही वासना ठेवणारे. नक्कीच आपल्यावरती परमेश्वराचं पूर्णपणे लक्ष, पूर्णपणे प्रकाश आहे आपल्या. कारण आपण दुर्मिळातले दुर्मिळात, विरळातले विरळ होण्याचा आपण प्रयत्न करतोय. पण तो प्रयत्न आपला असला पाहिजे. तो सर्वस्वी जाणीवेवर आहे. सारंग पंडितासारखं चोंबडेपणा आणि खोटेपणा त्याला काही अर्थ नाही. आपला वेळ जाणार, आपलं आयुष्य जाणार आणि अशाकडे पाहण्याला परमेश्वराला अजिबात वेळ नाही. कारण अनंत जीवाचं परमेश्वर जरी चिंतन करत असेल तर कोणतं वेटेज, कोणाला गरज, कोणत्या तळमळीचा, कोणत्या भावाचा, त्यावरती सर्वस्वी अवलंबून आहे. 100 विद्यार्थी शाळेत असतात, शिक्षक शिकवत असतात. शिक्षकांचं 100 विद्यार्थ्याला शिकवणं चालू असतं, 100 विद्यार्थ्याकडे लक्ष असतं. पण एखादा लाडका विद्यार्थी असतो का जो हुशार असतो, त्याची चुणूक त्यांनी कधीतरी दाखवलेली असते आणि म्हणून त्या शिक्षकाच्या मनात तो विद्यार्थी भरलेला असतो. त्याकडे मात्र बारीक लक्ष असतं. कोण कोण गैरहजर आहे, कोण हजर आहे याच्याकडे लक्ष न देता जर तो विद्यार्थी एखाद्या दिवशी नाही आला तर शिक्षक घरापर्यंत जाऊन विचारतात की का आला नाही, हा आजारी तर नाही, याची तब्येत तर बरी नाही, याला काय अडचण आहे का. शिक्षक सर्वांचा असतो, सर्वांना शिकवत असतो, सर्वांचा विचार करत असतो, सर्वांचं चिंतन करत असतो. पण बारीक लक्ष त्या हुशार विद्यार्थ्याकडे असतं, त्या लाडक्या विद्यार्थ्याकडे असतं. तसे परमेश्वराचं आपण लाडकं कधी होऊ, कसं होऊ, याचा विचार, याचं चिंतन करून आपण जर त्या पद्धतीने परमेश्वरांनी सांगितलेल्या तत्वसिद्धांताने आचार करण्याचा प्रयत्न केला तरच त्या परमेश्वराचं आपल्यावरती लक्ष राहणार आहे आणि त्या पद्धतीचं लक्ष राहणार आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मंडळिका हे तुम्हा काळे करून वस्त्र तुल्य होईल का. मंडळिका म्हणजे नाथोबा, प्रासादिक नाव मंडळिका आहे. परमेश्वर ज्या उत्तर बेलापूरची लीळा आहे, उत्तरा पंथाला जाण्याची परमेश्वराची प्रवृत्ती झालेली आहे आणि ही प्रवृत्ती झालेली असताना नाथोबा अत्यंत मनोभावी परमेश्वराची सेवेमध्ये रत असतात, सेवा करत असतात आणि परमेश्वराने अत्यंत आपलेपणाने त्यांच्या खांद्यावरती हात टाकलेला आपला. आणि त्यावेळेस मंडळिकाला सांगतात की हे वस्त्र तुम्हाला काळे करून वस्त्र तुल्य होईल का. म्हणजे आठवण येईल म्हणे कधीतरी. आठवण कोणाची येते, कधी येते, जेव्हा आपण त्यातून, त्या आठवणीतून निघून गेलेला असो. आणि त्या वस्त्राचं उदाहरण परमेश्वर सांगतात की एखादं वस्त्र तुम्हाला आवडलेलं असतं, तुम्ही घेतलेलं असतं, ते पांघरलेलं असतं, कधीतरी वापरलेलं असतं, पण ते कालानुरूप ते फाटतं, ते खराब होतं, तुम्ही टाकून देतात आणि कधीतरी नंतर केव्हा तरी तसंच वस्त्र एखाद्याच्या अंगावर जर बघितलं तर तुम्हाला आठवण येते का असं वस्त्र माझ्याकडे पण होतं. ती आठवण तुम्हाला येते. अशा पद्धतीनं परमेश्वर म्हणतात का याचा अर्थ काय, का कालांतराने नाथोबा धर्मातून जाणार आहे, हे वस्त्र टाकणार आहे, तत्व सिद्धांत टाकणार आहे आणि मग केव्हा तरी कोणाला तरी भिक्षुकाला, वासनिकाला बघितल्यानंतर त्यांना आठवण येणार आहे का आम्ही पण या धर्मात होतो. मग परमेश्वराची आठवण येणार आहे. परमेश्वरासारखं कोणीतरी दिसलं तर परमेश्वराची आठवण येणार आहे. अशा पद्धतीने एक भविष्य भाकीत परमेश्वराने त्यांचं हे केलं. परंतु नाथोबांनी त्या ठिकाणी परमेश्वराकडे प्रार्थना केली आणि त्या प्रार्थनेला परमेश्वराने वरद हस्त दिलेला आहे. कारण एखादा मळालेला जीव असतो, धर्मात असतो, तत्वज्ञान ऐकतो, शिकतो, करण्याचा प्रयत्न करतो, करत असतो, परंतु कालानुक्रमे काही दोष अंगावल्यामुळं धर्मातून जातो, माळतो. परंतु कधीतरी केव्हा तरी एखादा वासनिक, नामधारक, भिक्षुक कुठंतरी स्थान भेटतं, काहीतरी ऐकायला भेटतं आणि मग त्याची उजळणी होते का अरे आपण पण इथं होतो, आपण पण धर्मात होतो. असे कितीतरी लोक आजूबाजूला असतात. कधीतरी उपदेश घेतलेला असतो, परंतु प्रसंगानुसार किंवा काही अडचणीनुसार किंवा धर्म सोडलेला असतो, मग संपर्कात येतात. मग मी बी उपदेश घेतला होता, मी बी करत होतो, मी सारे स्थानं केलेले आहे, या बाबांना मी ओळखतो, तिकडं मी क्रिया केलेली, अशा अशा कार्यक्रमाला गेलेलो आहे. या आठवणी प्रमादी लोक करताना कधीतरी आपल्याला दिसतात. एखादा नामधारक असतो, वासनिक असतो, भिक्षुक पण असतात, भेटतात.
बाकीचा काही वृत्तांत न सांगता मात्र त्या आठवणी थोडाफार आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात, काही लपवण्याचा प्रयत्न करतात. तशा पद्धतीनं मळालेला जो जीव आहे तो पुन्हा परत कधीतरी अशी गोष्ट समोर आली तर त्या आठवणी तो करत असतो. आणि त्या अनुषंगाने जर मळालेला जीव आहे पण उजळण्याच्या स्थितीत असेल, एखाद्या चांगल्या नामधारक वास्तविक भिक्षुकाच्या संगतीत आला, तो उजळू शकतो, परत धर्मात येऊ शकतो. अशा पद्धतीनं नाथोबांना परमेश्वरांनी हे सांगितलेले. आपण मळणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी स्मरण, चिंतन, अभ्यास, वाचन, कुठंतरी कार्यक्रमात सहभागी होणं, स्नान करणं, प्रसाद करणं, क्रिया करणं, या सतत चौकटीत आपण राहिलो पाहिजे. तर आपण मळणार नाही. नाही तर संपर्कातून तुटलो तर परत या धर्मात येऊ का नाही ही शक्यता कमी होऊन जाते. सृष्टी शून्य होऊ शकते. आणि ही भीती आपल्याला सतत वाटली पाहिजे की अरे आपण धर्मात तर आहे पण धर्मातून जाणार तर नाही. ही जी मला आज समज आहे, जी मला जाणीव आहे, ही वाढली पाहिजे, कमी तर होणार नाही. जी आज माझी त्यागाची प्रवृत्ती, त्यागाची इच्छा आहे, वासना आहे, ती वासना जाणार तर नाही, असा विचार करून, चिंतन करून एक मनामध्ये त्याविषयी भीती आपल्या मनामध्ये असली पाहिजे. आणि त्याचं चिंतन करत करत ती वासना निर्माण होऊन आपल्यामध्ये आपोआप योग्यता निर्माण होऊन त्या परमेश्वरी धर्माला आपण लागू शकतो. त्याच्यासाठी आपण मग प्रयत्न करतो. नामधारक असेल, वास्तविक असेल, भिक्षुक असेल, काही कार्यक्रम असेल, स्थान करत असतो. त्या प्रयत्नात आपण सतत राहत असतो. आणि म्हणून तो आपला प्रयत्न सतत असला पाहिजे. अधिकरण भज्य होय, पूज्य होय. अधिकरण जे आपल्याला मार्गदर्शक साधू संत असतात, ज्यांच्या निमित्ताने अनेकांना धर्माला लागलेले असतात, बोध झालेला असतो, त्यांच्या निमित्ताने परमेश्वरांनी बोध दिलेला असतो, त्यांच्या निमित्ताने 4 अक्षर कळतात, अभ्यास शिकतात, असे जे अधिकरण आहे ते भजनीय पूजनीय परमेश्वर सांगतात. आता भजनीय पूजनीय ह्या शब्दाचा अर्थ आपण समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण यातून गैरसमज निर्माण होऊन जीव भक्तीकडे आपण गेलो नाही पाहिजे. परमेश्वर म्हणतात परमप्रीती करा, परंतु विशिष्ट बुद्धीने आली पाहिजे. म्हणजे हेच परमेश्वर आहे आणि हेच माझे रक्षण करते, हेच उद्धार करते आहे, अशी प्रवृत्ती, अशी विचारधारा, असा ध्येय आपल्या मनामध्ये त्यांच्याविषयी आली नाही पाहिजे. त्याच्यासाठी एक मर्यादा, निमित्त माने जे परमेश्वराने सांगितलंय ते आपल्याला निमित्त आहे. आपल्या धर्माला निमित्त, आपल्या नामाला निमित्त, आपल्या ज्ञानाला निमित्त आहे, आपल्या त्यागाला निमित्त आहे. यांना मानलं पाहिजे. मानणं म्हणजे आदर मनामध्ये ठेवला पाहिजे. मानणं म्हणजे खूप काही त्यांना सर्वस्वी मानणं असं होत नाही. आणि म्हणून भजन पूजन या शब्दाचा अर्थ अत्यंत गरजेचा आहे. पूजन म्हणजे धूपदीपपूर्वक, आदरपूर्वक त्यांना दाखवणं, त्यांचं पूजा करणं. किंवा द्रव्य असेल, काही वस्त्र असेल, काही गरजेच्या अनुषंगाने काही वस्तू असेल, याचं पूजन आपण साधू संतांचं करतच असतो. तर ते करणं म्हणजे पूजन. आणि भजन म्हणजे आवडीपूर्वक परमेश्वर प्राप्त व्हा, ईश्वर हेतूने आवडीपूर्वक आपण जे भोजन घालतो त्याला भजन म्हणतात. पण अन्नदान, उत्तम दान म्हणून आपण क्रिया करत असतो, परंतु निर्हेतुक असली पाहिजे, परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने असली पाहिजे, परमेश्वर मिळावा, परमेश्वर भेटावा या उद्देशाने असली पाहिजे. अहेतुक भूत भजन ज्ञानाप्रती साधन, अहेतुक मायापूर भजन प्रेमाप्रती साधन. समोर परमेश्वर नाही, मग स्वीकारणार कसं? तर हे कोणाच्या तरी निमित्तातून परमेश्वर, या साधकांच्या निमित्तातून हे स्वीकारत असतात. पण आपला हेतू तसा असला पाहिजे. आजकाल या भजनाच्या पूजनाच्या अनुषंगाने थोड्या सीमा बदलत चालल्या आहे, मर्यादा बदलत चाललेल्या आहे. आणि त्यामुळं कोमळ ज्ञानी असेल किंवा काही अन्य लोक असेल किंवा काही अज्ञानी लोक असेल, उपदेशी जरी असले, त्यांना त्या धर्माची जाणीव जर नसेल तर ते आपोआपच दोष घेत असतात. कारण हे जीव भजन आहे, हे साधू संतांचं खूप मोठं मोठं पूजन आहे, भजन आहे, हे करणं चांगलं नाही, तत्वात ते बसत नाही. परमेश्वर भक्ती करतोय आपण असं जरी म्हणत असलो तरी ह्या परमेश्वर भक्ती आपल्याला इथं दिसत नाही. अशा पद्धतीनं कोमळ ज्ञानी दोष घेत असतात. तर ते न घेण्यासाठी आपणही ते समजून घेतलं पाहिजे. कारण ते पूजन हे ज्ञानाचं आहे, त्यांच्या त्यागाचं आहे, त्यांच्या साधनेचं आहे. त्यातून ती तपस्या त्यांनी जी केलेली, त्यातून आपल्याला काहीतरी मिळावं, ते गुणात्मक दृष्टीनं आपण तो बघितलं पाहिजे, होकारात्मक दृष्टीनं बघितलं पाहिजे. पण त्या मर्यादेत आपण सांभाळणं हे बी अत्यंत गरजेचं आहे. कारण आचार्यांनी या गोष्टी स्पष्ट नाकारलेल्या आहे.
स्मृतीस्थळामध्ये अशा कितीतरी स्मृती आहे का त्यांनी त्याच्यावरती प्रकाश टाकलेला आहे. परमेश्वराने सुद्धा सांगितलंय की पूजन वगैरे करून घेऊ नये, परंतु आपला करण्याचा उद्देश, ध्येय यावरती या साऱ्या गोष्टी अवलंबून आहे. परमेश्वर व्हावा, परमेश्वराचं ज्ञान मिळावं, परमेश्वरची जाणीव आपल्याला व्हावी, या उद्देश आपला असला पाहिजे. म्हणून याकडे आपण होकारात्मक आणि मर्यादित बघितलं पाहिजे. परमेश्वराने सांगितलेल्या त्या चौकटीत आपण राहिलो पाहिजे आणि त्यातूनच आपण हे भजन पूजन आपण करत राहिलो पाहिजे. नामधारक वासनिक वर्ग हे करत असतात, कारण तस संस्कार तोच प्रसव आपला पुढं जाऊन परमेश्वरापर्यंत पोहोचत असतो. परंतु हेतू अत्यंत महत्त्वाचा असतो, तो भाव अत्यंत महत्त्वाचा असला पाहिजे. एक देव एकू धर्म तया परस्परे परमप्रीती व्हावी. परमेश्वर स्पष्ट सांगतात, तुमचा देव एक आहे, एक धर्म एक आहे. जर देव एक, परमेश्वर एक, धर्म एक, आचार विचार प्रणाली एक, तर तुमच्या मनामध्ये एकामेकाविषयी परमप्रीती असली पाहिजे. परस्परांमध्ये एक वेगळ्यापणाचं एक विशिष्ट प्रेम असलं पाहिजे, एक भाव, शुद्ध भाव असला पाहिजे. नाही तर एक देव एक धर्म आहे तरी कितीतरी विचारधारा आहे. संवाद करायला गेलो तर वाद होण्याच्या शक्यता अनेक असतात. मग एक देव एक धर्म तरी म्हणायचं कसं काय? तर ती त्याची योग्यतेनुसार त्याची विचार प्रणाली, त्याची दृष्टी तयार झालेली. परंतु एक विशिष्ट अवस्थेत गेलेला जो साधक आहे त्याची बुद्धी, त्याची विचारधारा, त्याची दृष्टी अशाच पद्धतीची तयार होत असते. कारण त्याला जाणीव झालेली असते का परमेश्वर हा दुर्मिळातला दुर्मिळ आहे, चैतन्यापर परमेश्वर आहे, सर्वात मोठा परमेश्वर आहे. तो समजणं उमजणं एवढं सोपं काम नाही आहे. बोध आणि बोधशक्ती परमेश्वराकडूनच आहे. म्हणजे अप्रत्यक्षरित्या परमेश्वराने बोध देताना त्याला स्पर्श केलेला ज्ञानाचा, बोधाचा, म्हणून तो जीव अत्यंत अनमोल आहे, त्याची किंमतच होऊ शकत नाही. त्याला ज्या पद्धतीने जाणवलं त्यावेळेस मग तो नामधारक वासनिक भिक्षुकांकडे त्या विचाराने बघत असतो. का दुर्मिळातला दुर्मिळ योग अनंत जीवांमध्ये याला परमेश्वराने बोध दिलेला आहे. म्हणजे हा काहीतरी वेगळा आहे, हा काहीतरी विशिष्ट आहे. तो अच्युतपंथी, अच्युत गोत्रीय म्हणून आपला आहे. तो न संपणारं आपलं जे नाथ आहे परमेश्वराच्या निमित्ताने किंवा परमेश्वराकडून, त्यावरती आपलं प्रेम, त्यावरती आपली भावना, त्यावरती आपली दृष्टी असली पाहिजे. ज्यांच्या मनामध्ये दुसऱ्याविषयी कलुषितपणा आहे, द्वेष आहे किंवा प्रेम नाही आहे, ती एक देव एक धर्म त्यांच्यासाठी ते काही मायने राहत नाही. पण ज्याला ही भावना निर्माण होईल, ज्याला ही जाणीव होईल का देव आपला एक आहे, धर्म आपला एक आहे, तर तो सिद्धांत परमेश्वराने आपल्याला सर्वांना एकच सांगितलेले आहे. मग परस्प्रीती असलीच पाहिजे, ते प्रेम असलंच पाहिजे. आणि ही जाणीव होईल ते प्रेम आपोआप नैसर्गिक येईल, स्वभावात येईल. ते जबरदस्तीने करण्याचं, जबरदस्ती आणण्याचं काही गरज नाही. ते आपले पण आपल्या मनामध्ये आपलं आपोआप निर्माण होईल. पण कधी? जेव्हा देव एक आहे, धर्म एक आहे, त्याची जाणीव निर्माण होईल. परमेश्वराने आपल्याला स्पष्ट ते सांगितलेलं आहे का तुमचा देव एक, धर्म एक, तुमचं तत्व सिद्धांत आचार विचार प्रणाली सर्व एक आहे. तर तुमच्यामध्ये प्रेम असलं पाहिजे. आणि ते जर प्रेम नसेल तर एक देव आणि एक धर्म आपण कसं समजणार, कसं ते समजून घेणार, कसं ते जाणणार, कसं ते आपण कृतीत आणणार? म्हणून परमेश्वराने परमप्रीती करायला लावलेली आहे. तुम्ही अच्युत गोत्रे की तुम्हा परस्पर प्रीती व्हावी, पण विशिष्ट बुद्धी नको. तिकडं विशिष्ट बुद्धी करायला नाही सांगितली. इथं तुमचा एक देव एक धर्म आहे, तुम्हामध्ये परस्प्रीती असली पाहिजे, हे स्पष्ट परमेश्वराने बजावून सांगितलेले आहे. म्हणून या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. अन्यथा समजून जर नाही घेतलं तर मग कोणाच विषयी काहीच आपल्याला प्रेम वाटणार नाही. खरं म्हणजे हा एक प्रयोग आहे. आपल्याला परमेश्वराने मायेच्या तमीभागातून बाहेर काढलंय स्वतःचा आनंद देण्यासाठी. 3 मूळ सृष्ट्या झाल्यानंतर प्रवेश सृष्टीत आपण आलोय. कर्मांनी आपण जन्ममृत्यू अनंत कर्मफळामध्ये आपण भोगत येऊन प्रत्येक सृष्टीमध्ये परमेश्वर आपल्याला बोध देतात, बोध देऊन जाणीव करून देतात. मानव जन्मात आपण येतो आणि मग आपल्या आजूबाजूला भरपूर मित्रमंडळी असते, नातेवाईक असतात, समाज असतो. या समाजावरती, या नातेवाईकांवरती, या मित्रमंडळींवरती आपण किती प्रेम करतो, त्यांना किती आपलं समजतो. त्याच्या पुढचं अच्युत धर्मीय आपले सर्व परमेश्वराचे एक देव एक धर्मातले आपण त्यांच्यावर किती प्रेम करतो. त्यावरती देवावरती आपलं प्रेम आणि देवाचं आपल्यावरती प्रेम ठरत असतं.
इथं समोरासमोर आपण एकामेकाच्या गरजेनुसार एकामेकाला उपयोगी पडत असतानाही जर आपण प्रेम करू शकत नाही, तर परमेश्वराच्या मनामध्ये सहजच शंका निर्माण होईल का तुझ्या गरजेला उपयोगी पडणारा दररोजचा माणूस, त्याच्यावरती तू प्रेम करत नाही, त्याच्यावरती तुम्ही पॉलिटिक्स करता, त्याच्यावरती डुप्लिकेशनपणा करता, तोंडावरती चोंबडेपणा करता, गोड गोड बोलताना मागं पुढं त्याच्याविषयीच चुकीचं बोलता, त्याचं द्वेष करता, मत्सर करता, तर परमेश्वराला हे सर्व समजतंय इथं उपयोगी पडणाऱ्या माणसावरती तू प्रेम करू शकत नाही, तर मी तर तुझ्यापासून खूप दूर आहे, तू माझ्यावर काय प्रेम करणार आहे. सहजच आपल्याला एखाद्या व्यक्तीनं आपल्याला काहीतरी दुसऱ्याचं काहीतरी सांगायला सुरुवात केली, तर आपल्या मनामध्ये सहज वाटतं की हा आपल्याला त्याच्याविषयी सांगतोय, याचा अर्थ 100% आपल्याविषयी तो त्याच्याकडेही सांगू शकत असेल किंवा सांगत आहे, का त्याचा स्वभाव आहे. तोच विचार परमेश्वर का करत नसेल, का इथं प्रेमाने राहत नाही, इथं चांगला राहत नाही, इथं चांगल्या शुद्ध भावनेने विचार करत नाही, होकारात्मक विचार करत नाही, गुणात्मक पाहत नाही, गुण घेत नाही. मी सर्व सांगून अवतार घेऊन मी याच्यासारखा होऊन याला सर्व सांगून सुद्धा हे करत नाही, तर तो माझ्यावरती काय प्रेम करणार आहे. सर्व चोंबडेपण सारंग पंडितासारखं नाही. मी परमेश्वर भक्त आहे, मी दैवराटीचा आहे, परमेश्वराव्यतिरिक्त मला काहीच प्रिय नाही आहे, मी देवासाठी धर्मासाठी काही करायला तयार आहे. हे चोंबडेपण जर ठरलं तर आपली सृष्टी वाया जायला वेळ लागत नाही, कारण हे चोंबडेपण आपण अनेक वेळा केलेलं आहे, हे खोटेपण आपण अनेक वेळा मिरवलेलं आहे, म्हणून अनंत सृष्टी आपल्या वाया गेलेल्या आहे, अनंत जन्म आपले वाया गेलेले आहे. पण इथं क्लीन, शुद्ध आणि निर्भीळ असावं लागतं, आणि तीच अपेक्षा परमेश्वराने केलेली आहे. आणि आपणही साधारण व्यावहारिक दृष्टिकोनातून जर बघितलं तर आपण कोणालाही काही देत नाही, कोणाकडूनही काही घेत नाही. त्याची विचारधारा पटली, त्याचं योग्य अयोग्यता आपल्याला समजली, कळाली, तर मग आपण व्यावहारिक संबंध निर्माण करत असतो, देवाणघेवाण निर्माण करत असतो. आजकाल जीव स्वार्थी, त्या सर्वच वेळेस जीव स्वार्थी असतो, परंतु त्या स्वार्थाच्या अनुषंगाने फक्त तेवढ्या पुरतं रिलेशन मेंटेन करणारे आपल्याला सर्व भेटतात. मग ते आपले भाऊ असो, आपले बहीण असो, आपली आई असो, आपले वडील असो, किंवा आपले नातेवाईक असो, आपली मित्रमंडळी असो, फक्त या सर्व नातेवाईकांमध्ये जेवढे आपण नावं घेतलेली, त्यामध्ये एकाच विषय परमेश्वराने आपल्याला वचनाद्वारे सांगितलेलं, आईचं प्रेम ते नैसर्गिक. त्या आईविषयी आपलं विश्वासार्हता आपण निर्माण करू शकतो का, आईचं प्रेम ते नैसर्गिक, देवाने तो शिक्का मारलेला आहे. बाकीचं तर प्रेम, बाकीचं जे आहे हे सर्व व्यावहारिकता असते. तू मला किती उपयोगाचा आहे तेवढा मी तुझ्या उपयोगाचा, तू मला किती सांभाळतोय तेवढा मी तुला सांभाळणार आहे, तू मला किती गोड बोलतोय तेवढं मी तुझ्याशी गोड बोलणार आहे, तू मला वाईट बोलला मी बी तुझ्यापेक्षा जास्त तुला वाईट बोलणार आहे. ही प्रवृत्ती जी आहे ना, ही जीवाची आहे. पण परमेश्वराने ह्या प्रवृत्तीतून बाहेर पडायला आपल्याला लावलेलं आहे. परमेश्वरांना जिथेही जाल गुण घेतले पाहिजे, आणि ते गुण शोधण्याची ताकद आपल्या मनामध्ये जर असेल तर आपल्याला ते गुण दिसतील. अन्यथा आपल्या दोषदर्शी जीव असलेला ते गुण तो पाहणार नाही, तो दोष बघणार. याच्याकडं काय वाईट आहे, याच्याकडं काय निगेटिव्ह आहे, याच्या पाठीमागं काय, याचं पुढं काय, याचं इकडं काय, याचं तिकडं काय, बस एवढंच आपण बघणार, कारण ती प्रवृत्ती आहे जीवाची. पण परमेश्वराला ती प्रवृत्तीतून बाहेर पडला पाहिजे, यासाठी या जीवाकडून अपेक्षा परमेश्वराने केलेली आहे. आणि म्हणून प्रेम कसं करायचं आहे, कारण एक देव आहे, एक धर्म आहे. जर एक धर्म आहे तर तत्व एक आहे, सिद्धांत एक आहे, आचार विचार प्रणाली एक आहे, सर्वच जर एक आहे, साजत्य आहे, तर तो प्रेम करण्याची जी भावना आहे ती उपजत नैसर्गिक स्वभावत झाली पाहिजे. पण मी काहीतरी वेगळा आहे, मला काहीतरी कळतंय, मला काहीतरी वेगळं समजतंय, मला जे समजलंय ते कोणालाच समजलेलं नाही, अशी भावना जर तुमच्या मनामध्ये असेल तर याचा अर्थ तुम्ही एक देव एक धर्म समजत नाही. असे मतमतांतर खूप लोकांचे ऐकायला येतात, सद्भक्तांचे ऐकायला येतात. ते नामामध्ये सुद्धा काहीतरी वेगळं सांगण्याचा प्रयत्न करते, तत्वामध्ये वेगळं सांगण्याचा प्रयत्न करते, प्राप्तीमध्ये सांगण्याचा प्रयत्न करते, मला काहीतरी वेगळं उमजलंय, वेगळं समजलंय, स्वतःचा प्रभाव दुसऱ्यावर टाकण्याचा प्रयत्न करते. याच्या पाठीमागे त्यांची भावना एकच असते का मला लोकांनी मानलं पाहिजे. एक राजस प्रवृत्ती येते, सात्विक प्रवृत्तीचा किंवा ह्या प्रवृत्तीच्या बाहेर पडलेला निर्गुण निराकाराचा जो एकनिष्ठ भक्त परमेश्वर जीव असतो, परमेश्वर भक्तीचा
जो जीव असतो तो असा कधीच विचार करत नाही. तो जर देवाने काय सांगितलं हे प्रमाण, हे सूत्र, हे स्मृती, हा दृष्टांत, मतमतांतर काढण्याचं काम करत नाही. हा त्यातून प्रचिती, त्यातून काय समजलं, काय उमजलं, हे असं नाही, ते तसं आहे, ते तसं नाही, तसं आहे, हे सांगण्याचा प्रयत्न. सिद्धांत मोडणारे आज आपल्याला आजूबाजूला खूप लोक दिसतात. ते मात्र एकामेकावरती प्रेम करू शकत नाही. जे एकामेकावरती प्रेम करू शकत नाही ते एक देव धर्म, एक जीव, एक देव, एक धर्म समजत नाही. आणि जर समजत नाही तर त्यांना परमेश्वर प्राप्तीच्या तो भ्रम निर्माण त्यांच्याकडून झालेला दिसेल ना. आपल्याला ती निष्ठा परमेश्वराच्या वचनावर असली पाहिजे, परमेश्वराच्या तत्वावर असली पाहिजे. परमेश्वराने सांगितलं जो धर्म आहे त्यावरती आपली निष्ठा असली पाहिजे. इथं तुझ्या माझ्या विचाराला अर्थ नाही आहे. इथं परमेश्वर काय सांगतात, परमेश्वराने काय सांगितलेलं आहे हे महत्त्वाचं आहे. तत्व, सिद्धांत आणि प्रमाण याला अत्यंत अनन्य असं साधारण महत्त्व आपल्या धर्मामध्ये आहे. कारण ते परमेश्वराच्या श्रीमुखीच आहे. त्याची तोडमोड करणं आणि त्यात हे असेल आणि ते तसेल, हेच असलं पाहिजे ते तसं नसायला पाहिजे, हे घुसवलंय आणि कुणीतरी सांगितलंय, याच्या भावना आहे, या धर्माच्या नाही आहे. परंतु यापासून वाचण्यासाठी आपल्याला धर्म समजून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि हे प्रेम कुणी कोणावर करू शकत नाही. त्याला जाणीव जर झाली तर त्या जाणीवेतूनच तो ते करू शकतो. अन्यथा त्याला देव कळाला नाही, त्याला धर्म समजू शकत नाही. त्याला धर्म समजला नाही, तो प्रेम करू शकत नाही. ज्याने प्रेम करू शकला नाही त्याला परमेश्वराचं ज्ञान आणि प्रेम होईल कसं? एकावर एक अवलंबून आहे. एक गोष्टीचे तुम्ही यश निर्माण केलं, एका गोष्टीवरती मात केली, दुसरी गोष्ट परमेश्वर आपल्याला देत असतो. त्याच्यामुळं परमेश्वराने जे सांगितलेलं आहे ते वचन आपल्या डोक्यामध्ये फिट्ट असले पाहिजे. त्याच वचनानुसार चालण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. जितकं जमेल, जितका आव्याख्यात आपल्या असेल, जितक्या बुद्धीच्या वैचारिक प्रगल्भतेवरती किंवा बुद्धीच्या ताकदीवरती अवलंबून असेल तितकं आपण करू शकतो. परंतु नकारात्मक भावना, द्वेष भावना, मत्सर भावना या धर्माच्या नाही आहे, या अधर्माच्या आहे. मी काहीतरी वेगळा आहे, मला जे समजलंय ते कोणालाच कळू शकलेलं नाही आहे, आणि मग काहीतरी मांडण्याचा प्रयत्न करणारे हे धर्माचे विचाराचे लोक नाही आहे. त्यांचा तो प्रस्ताव असेल, त्यांचा अप्रयत्न असेल, पण ते समजून घेणं, कारण धर्म खूप मोठा आहे. एक समजलं म्हणजे दुसरं काहीतरी समजलेलं नसतं, दुसरं समजलं म्हणजे तिसरं काहीतरी समजलेलं नसतं. जे मी कधी ऐकलंच नाही तर ते मी समजू शकत नाही, पण मी न ऐकलेलं आहे ते खोटे असं तरी मी कसं म्हणायचं? जे ऐकलेलं नाही, जे वाचलेलं नाही, जे कधीतरी पाहिलेलं नाही ते कोणाकडून तरी ऐकायला भेटलं तर अरे असं आहे का? ते ज्ञानात आपली भर पडते म्हणून आदरपूर्वक त्या गोष्टी बघितलं पाहिजे. पण हे मी ऐकलं नाही, पाहिलं नाही याचा अर्थ नसेल आणि असं काही नाही आहे असं म्हणणं म्हणजे अधर्म आहे. हा गा आणि का स्वाभिमानाच्या होय का? एका निरावयांच्या होईजे हे तरी निराभिमान परी आपुल्या लागून स्वाभिमान याचे स्वाभिमान. परमेश्वर सांगतात निराभिमान परमेश्वर, त्याला अभिमान कसला असणार? परंतु परमेश्वर म्हणतात आपल्या लागे स्वाभिमान, म्हणजे आपला जो आहे, माझा जो आहे त्याच्यासाठी मी अभिमान घेत असतो. आणि परमेश्वराचा अभिमान, परमेश्वराला या जीवाचा अभिमान अनेक लीळेतून आपल्याला पाहायला भेटतो. औसा रात्रीची वेळ आहे, सर्व मार्गामध्ये आराम करतात, रात्रीची ड्युटी औसाला लागलेली आहे. जशी वॉचमॅन की आत्ताची असते त्यावेळेस सुद्धा बिडार राखायला कोणाची तरी ड्युटी असायची, कर्तव्य असायचं. आणि म्हणून गावातले काही श्रीमंतांचे पोरं ढोरं, ज्यांना संस्कारहीन असलेले जे पोरं आहे, मुलं आहे, ते यांना घाबरवण्यासाठी येतात. बाजाराचा दिवस असल्यामुळं, बाजार मोडल्यामुळं तिथं लोकांनी चुली मांडलेल्या असतात, त्याच्यावर विस्तव असतो. तो विस्तव घेऊन इथं जिथं सर्व आपले देव असतील, बाकीचे सद्भक्त असतील, तिथं आल्यानंतर ते त्यांच्यावर ते टाकतात. आणि औसांची ड्युटी असल्यामुळं औसा त्यांच्या पाठीमागं पळते, खाईल रे खाईल म्हणते, त्यांना घाबरवते. आणि ते घाबरून त्यांचे पडतात, कोणी बेशुद्ध होतं, कोणी आजारी होतं. दुसऱ्या दिवशी महाजन जेव्हा देवाकडे येतात तेव्हा देव सांगतात की अहो हे रानावनात राहतात, जे भेटेल ते खातात, याचा अर्थ यांचं कोणीच नाही असं नाही आहे. मी निराभिमान पण आपल्या लागे स्वाभिमान. मग ते महाजन म्हणतात की यांचा अभिमान नाही घेताना एवढं झालं, तर अभिमान घेतला असतं तर काय काय झालं असतं.
असाच दुसरा प्रसंग आहे. देवाची आणि महादाईसाची अचानक समोरासमोर भेट झालेली आहे आणि काय करावं हे कळत नसल्यामुळं महादाईसाच्या समोर तिथं जिथं भेट झाली तिथंच एक महादेवाचं मंदिर असतं आणि महादेवाच्या पिंडीवरती आपण बघितलेलं असतं, तो तांब्या लावलेला असतो, त्याच्यात पाणी टाकलेलं असतं, ते पिंडीवर थेंबे थेंबे पडत असतं. समोर देव आहे आणि देवाचे श्रीचरण प्रक्षालन करून आपण ते तीर्थ घ्यावं ही भावना महादाईसामध्ये आहे. अचानक भेट झाल्यामुळं आता पाणी नाही, काहीच नाही, तिच्या डोक्यात काहीच आलं नाही. ती डायरेक्ट जाते मंदिरामध्ये, तो तांब्या घेते, त्यातल्या पाण्याने देवाचे जे श्रीचरण आहे ते प्रक्षालन करते आणि त्याचं तीर्थ घेते. मनात काहीच भाव नाही, फक्त देव माझा आहे, मी देवाचा. हा सारा प्रसंग त्यांचे पुरश्रमीचे जे गुरु आहेत दादोस ते बघतात. सर्व बिडारावर आल्यानंतर दादोस त्यांना सांगतात की तुम्ही आंघोळ केली का? आणि कशासाठी आंघोळ करायची? मी सकाळी केलेली आहे. म्हणे तुम्ही गुरुवाचं पाणी पिले? म्हणे कधी गुरुवाचं पाणी पिले? गुरु म्हणजे पुजारी, त्या पुजाऱ्यांनी ते पाणी ठेवलेलं असेल म्हणून गुरुवाचं पाणी. आणि मी गुरुवाचं पाणी नाही पिले, मी देवाचं श्रीचरण प्रक्षापळ करून ते श्रीचरण तीर्थ घेतलेलं आहे. म्हणे अहो तुम्ही गुरुवाचं पाणी पिले, देवाला काय तुम्ही नरकात गेले काय, स्वर्गात गेले काय? माझा म्हणजे असं कसं काय? जर चुकीचं असतं तर देवाने तिथंच मला टोकलं असतं आणि मला सांगितलं असतं की हे चुकीचं आहे, असं करू नका बाई, आणि तुम्ही असं म्हणतात. त्यांनी उदाहरण दिलंय द्वापार युगाचं. म्हणे अहो श्रीकृष्ण महाराज तिथं होते, समोर श्रीकृष्ण महाराज असताना ते सारे यादव एकामेकामध्ये झुंजून झुंजून मेले, ते नरकात गेले काय, स्वर्गात गेले काय, देवाला पडलं नाही, तुमचं काय घेऊन बसले? महादाईसाला थोडं पटतं. दुपारची वेळ झालेली असते, पिढाहरण झालेलं असतं, देवाचा आराम चालू असतो, परंतु महादाईसाच्या मनामध्ये ते खटकतं आणि ती देवाकडे जाते. देव आराम करत असताना सुद्धा जेव्हा महादाईसा असं सांगते की दादोस असं असं म्हणतात, देवाला काही पडलं नाही, जीव नरकात गेले काय, स्वर्गात गेले काय, असं काही असतं का? देव ताडकीन उठलेले. देव म्हणतात मी निराभिमानपणे आपल्या लागे स्वाभिमान. तुम्ही अर्जुनाचं उदाहरण देताय, कोण होता तिथं माझा? म्हणे एकटा अर्जुन माझा होता, त्याच्या केसाला धक्का लागला नाही, जर लागला असता तर एक ब्रह्मांड दुसऱ्या ब्रह्मांडावर आदळून क्रॅश केलं असतं. एवढा अभिमान परमेश्वर घेतात. अशा अनेक लीळा आहे, अशा अनेक प्रसंग आहे का परमेश्वर निराभिमान जरी असले पण जो आपला आहे त्याच्यासाठी अभिमान घेतात. आणि अशा परमेश्वराने जर आपला अभिमान घेतला तर आपलं परमेश्वर प्राप्ती ही जी आहे, ही जी गोष्ट आहे, ही खूप सोपी होऊन जाईल. परंतु परमेश्वराने अभिमान घ्यावा याच्यासाठी परमेश्वराने सांगितलेल्या तत्वसिद्धांताच्या आचाराच्या विचाराच्या प्रणालीनं आपल्याला चालावं लागेल. एखादा विद्यार्थी एखाद्या शिक्षकाला का आवडतो, तो शिक्षक जे सांगतो तो विद्यार्थी करतो. ग्रहपाठ असेल, लिखाण असेल, वाचन असेल, उत्तर देणं असेल, फटाफट सांगत असतो, म्हणून त्या शिक्षकाच्या मनामध्ये तो विद्यार्थी भरलेला असतो. परमेश्वराच्या मनामध्ये आपण स्मरण करतोय परमेश्वराचं, चिंतन करतोय परमेश्वराचं, भक्ती करतोय परमेश्वराचं, आनंद भावे आपण शरण गेलेलो आहे, पण त्या परमेश्वर आपलं चिंतन करताय का? सकळ जीवाचं चिंतन करताय, परंतु विशिष्ट पद्धतीनं परमेश्वर आपल्याला सहाय्य कसे करतात? परमेश्वराच्या मनात आपण जात असेल का? परमेश्वर आपल्याला आठवत असतील का? तिथपर्यंत आपली आर्तता, आपली प्रार्थना पोचत असेल का? अशा पद्धतीनं जर विचार केला, त्या तत्वसिद्धांतात राहिलो तर नक्कीच परमेश्वराला या जीवाचा, या भक्ताचा अभिमान असतो. आणि जीवदेवता जे आहे ते अभिमानी आहेत, अभिमान घेणार आहे. आपल्याला निरर्थक अभिमान असतो, आपल्या इस्टेटीचा, आपल्या मानाचा, आपल्या पानाचा, आपल्या पैशा अडक्याचा, आपल्याला न विचारणाऱ्या समाजाचा, विचार न करणाऱ्या नातेवाईकांचा, सर्वांचा अभिमान असतो आपल्याला, कारण आपण अभिमानी आहे. देवता तशाच आहे, परमेश्वर निराभिमान आहे. मात्र पण निराभिमान परमेश्वराला प्राप्त करायचं, निराभिमान परमेश्वराचं आपल्याला व्हायचंय, तर आपल्याला सुद्धा परमेश्वराचाच अभिमान, धर्माचाच अभिमान असला पाहिजे. धर्माचा आपला अभिमान, धर्माचा आपण अभिमान घेतला तर धर्म आपला अभिमान घेणार आहे. परमेश्वराचा अभिमान आपण घेतला तर परमेश्वर आपला अभिमान घेणार आहे. आपण याचा त्याचा अभिमान घेतात ना, परमेश्वर कसा आपला अभिमान घेईल? आपल्याला अभिमान कशाचा असला पाहिजे? जीव तर अभिमानी आहे, कशाचा असला पाहिजे हे अत्यंत महत्वाचं आहे. परमेश्वर जरी निराभिमान असले तरी आपल्या भक्ताच्या ते अधिक अभिमान घेत असतात. भक्ताचा अभिमान असतो, अर्जुनाचा अभिमान कितीतरी वेळा सांगता येते.
कितीतरी वेळा अर्जुन देव लगेच म्हणायचे मी अग्नी काष्ट घेईल. तिथं परमेश्वर यायचे आणि त्याचं ते संकट टाळायचे. हा सूर्य, हा जयद्रथ महाराज अग्निकाष्ट घेतले. ब्राह्मणाचे मुलं कुठे पळवले, कोणी पळवले माहीतच नाहीये. का घेतोय म्हणे मी ब्राह्मणाची मुलं आणू शकले नाही, मी सगळीकडे बघितलं. चल म्हणे गेले विष्णुधामाला घेऊन. अभिमान आहे परमेश्वराला. मी शस्त्र घेणार नाही हातात, मी फक्त 4 युक्तीच्या गोष्टी सांगेल. पण जेव्हा बेतते भक्तावरती तेव्हा परमेश्वराने शस्त्र घेतलेले आहे. हा अभिमान आहे. कोणासाठी कोणाला अभिमान नसतो, कोणासाठी कोणालाही गर्व निर्माण होत नसतो. त्याच्यासाठी काहीतरी देणं लागतं, ते द्यावं लागतं. आणि परमेश्वराला अपेक्षित आहे का ह्या जीवानी स्वतःचं हित समजून परमेश्वराने सांगितलेली जी आज्ञा आहे ती प्रतिपालन करायची. फायदा आपला आहे, हित आपलं आहे. आपण आपल्यासाठी करतोय तरी परमेश्वर अभिमान घेणार आहे. आपण आपल्यासाठी जेव्हा करतो तेव्हाच परमेश्वरासाठी करणं, कारण परमेश्वराची आज्ञा आपण ते करतोय. एखाद्या व्यक्तीनं आपलं ऐकलं त्याचा आपल्याला अभिमान असतो. आपण सांगितलं तो ऐकून ते करत असतो, त्याचा गर्व आपल्याला असतो. आपण म्हणतो नाही त्याच्यावर गॅरंटी, मी सांगितलं तर 100% करणार. तो ऐकत नाही त्याचा अभिमान आपण कधीच धरत नाही, उलट त्याच्या बाबतीत विचार सुद्धा करत नाही. तसंच आहे परमेश्वराचं. आपण जर ऐकलं तर परमेश्वराला आपला अभिमान घेणंच आहे आणि ते घेतातच. परंतु ऐकणं काय, त्याच्यावरती तर आपलं चिंतन चाललंय, त्याच्यावरती तर आपले सत्संग चालले. परमेश्वर काय सांगतात आणि आपण काय करायचंय. एक देव एक धर्म परमप्रीती. जर एक देव एक धर्म एक परमप्रीती केली तर आपलं देवाचं ऐकल्यासारखं देव आपला अभिमान घेणार आहे. अशा कितीतरी सर्वच आता दररोजच आपण जे वचनं घेतोय ते परमेश्वराने सांगितलंय आपल्याला. हाती गुडरीला निका दिसे, जोगी मुंडीला निका दिसे. परमेश्वराने सांगितलंय साधू कसे असले पाहिजे, भिक्षुक कसले असले पाहिजे, साधनवंत कसे असले पाहिजे. त्याच्यासाठी त्यांनी हत्तीचं दृष्टांत सांगितलंय. नुसता हत्ती जर बघितला तर त्याच्याकडे आपल्याला आकर्षण काय क्षणी निर्माण होत नाही, उलट ते घाण वाटतं. पण तो सजवलेला हत्ती जर असेल तर एक तर अगोदरच अवढव्य शरीर, भरदार असं त्यांचं शरीर, आणि त्याला वरतून साज सजवलेलं आहे. तो हत्ती सजवलेला पाहताना आपण आपोआपच वेधल्या जातो, पाहतच असतो. तसं साधूंचं गुडीला मुंडी दिसत नाही. म्हणजे सजवलेला हत्ती गुडरीला निका दिसे, जोगी मुंडीला निका दिसे. जोगी म्हणजे साधू, मुंडीला म्हणजे केस काढलेलं आहे. सर्व पूर्णपणे जसे आपले साधू संत असतात तसं असलं पाहिजे. आजकाल थोडासा फॅशन निर्माण झालेली आहे, परंतु परमेश्वरांनी जे सांगितले, कोणी दाढी वाढवतं, कोणी केस वाढवतंय, हे परमेश्वरांनी सांगितलेल्या तत्वसिद्धांतात बसत नाही. परमेश्वरांनी जे वचनं सांगितले, जी आचारप्रमाणे सांगितली ती आपण पाळली पाहिजे. आता वासनिक वर्गामध्ये या दृष्टीनं काय आपण घेणार, परंतु ती सवय आपली लागली पाहिजे. आपण राहतोय आता व्यवहारामध्ये राहत असताना आपल्याला त्या गोष्टी कराव्या लागतात, परंतु त्याकडून जास्त लक्ष न देता जेवढ्या गरजेचं आहे तेवढं आपण बघितलं पाहिजे. यासाठी औषध दिल्या तर परमेश्वरांनी सांगितलंय तोंड हातपाय धुणं सारखं सारखं हे वेश्येचं लक्ष. आपण आता कितपत करायचं आपल्या चेहऱ्याला, आपल्या शरीराला किती लाड करायचे हे आपण बघितलं पाहिजे. किती संग्रह ठेवायचा आपला, कपड्याचा असेल, बाकी सौंदर्य प्रसाधनाचा असेल, बऱ्याच गोष्टीचा असेल. तर याच्यावरती जर आपण अंकुश आणू शकलो, मर्यादा आणू शकलो तर तीच सवय आपल्याला पुढे उपयोगी पडणार आहे. व्यवस्थित राहिलं पाहिजे, स्वच्छ राहिलं पाहिजे, चांगलं राहिलं पाहिजे. त्याच्यासाठी तर परमेश्वराने सांगितलंय जोगी मुंडीला निका दिसे. ते चांगलं दिसणं हे परमेश्वराने सांगितलेलं आहे, आणि ते चांगलं दिसतं, आकर्षक दिसतं, हे आपण तर दररोजच अनुभवत असतो. वासनिक वर्गाने त्याचा विचार केला, नामधारक वर्गाने विचार केला, साधं सिंपल सरळ राहणं मान, खूप काही असं आपल्या शरीरावरती साज शृंगार न करता व्यवस्थित राहणं हे आपल्या कर्तव्य आहे, आपली ड्युटी किंवा आपला आचार धर्म आहे. कारण आपल्याला ती सवय लावायची आहे. त्या सवयीतून आपल्याला पुढे जाऊन ते आकर्षण जे आहे ते घालवायचं आहे, आपल्या मनातून ते काढून टाकायचं आहे. त्या अनुषंगाने आपण ते विचार केला पाहिजे.
इथं जरी साधू संतांच्या अनुषंगाने सांगितलंय, परंतु तो विषय, ती दृष्टी, ती विचारधारा आपण कशी निर्माण केली पाहिजे, कशी आपण त्याकडे घेतलं पाहिजे, हा विचार केला पाहिजे. सवय ती काहीशीची नसावी, सवय ती कशाचीच नसावी. आता काही सत्संगामध्ये आपल्याला सवय म्हणजे नियमात असलं पाहिजे. नियमात असणं आणि सवय असण्याच्यात खूप फरक आहे. सकाळी लवकर उठणे, स्मरण करणे, चिंतन करणे, दंडोत घालणे, वाचन करणे, अभ्यास करणे, सत्संग ऐकणे, हे नियम आहे. परंतु सवय कशाची नसावी, म्हणजे नाही मला इथंच झोप येते, तिकडं झोप येणार नाही, असंच पाहिजे, तसंच पाहिजे, अशाच पद्धतीनं पाहिजे, तशाच पद्धतीनं पाहिजे, ही सवय जी आहे, माणूस सवयीचा गुलाम होत असतो. त्या सवयीतून जर आपण बाहेर निघालो नाही तर आपण त्यागही करू शकत नाही, त्याला त्यागही म्हणत नाही. सवय ती काहीच नसावी, कशाचीच नसावी. त्या सवयीत आपण जर अडकलो तर आपण साधना करू शकत नाही. नामधारक वासनिकांना सुद्धा आपल्याला सवय असते, नाही नाही मला झोप येत नाही कुठं, मी दिवसभर कुठे फिरलो, रात्री घरीच येऊ. ही सवय, झोप आहे, कुठे पडला तरी झोप आली पाहिजे, परंतु ती कष्टाची असेल तरी येईल. तशी विचारधारा, तशी दृष्टी असेल तरी येईल. नाही मला अशीच गादी पाहिजे, मला असाच कपडा पाहिजे, मला असंच जेवण असलं पाहिजे, अशाच पद्धतीने सुखसोयीनी युक्त जर मला आश्रम असला तर मग मी दीक्षा घेईन, मी राहीन, अशी जर सवय आपल्याला लागली तर आपल्याला परमेश्वर भेटणं दुर्मिळातलं दुर्मिळ आहे. सवय ती काहीच नसावी, कशाचीच नसली पाहिजे. त्यात जर सवयीत आपण जर अडकलो तर परमेश्वराने सांगितलेली जी तत्वप्रणाली ती आपण पाळू शकत नाही. म्हणून लवचिकता असली पाहिजे, जसं आहे तसं ॲडजस्ट करण्याची प्रवृत्ती आपली असली पाहिजे. मग ती खाण्यापिण्याची, राहण्याची, बोलण्याची, ऐकण्याची, जसे लोक भेटतील तशा पद्धतीनं आपण ते जुळून घेतलं पाहिजे. नाही नाही माझा स्वभाव असा आहे, मला ते आवडतच नाही, मला ते पटतच नाही, त्याच्यामुळे माझं कोणाशी जमतच नाही, ही सवय. हे सांगायला सुद्धा अभिमानाने जीव सांगतोय. हे ऑलरेडी त्याच्या मनामधली किंवा त्याच्या विचारातली किंवा त्याच्या शरीरातली किंवा त्याच्या स्वभावातला हा दोष आहे. पण तो गुणात्मक दृष्टिकोनातून सांगतोय माझं कोणाशीच जमत नाही. का जमत नाही तर माझं असेल, माझं तसं आहे. तुझं कोणाशीच जमत नाही याचा अर्थ तुझ्यात अडचण आहे, तुझ्यात प्रॉब्लेम आहे. तू साऱ्या दुनियेत अडचणी प्रॉब्लेम सांगत राहतो. का जमत नाही तर मी काहीतरी डिफरंट आहे, काहीतरी वेगळं आहे. त्याला ती सवय लागलेली. आपण काही वेगळं नसतो. आपण समाजप्रिय प्राणी असल्यामुळे समाजात राहतो, समाजात राहावं लागतं आपल्याला. मग समाजामध्ये जसं आहे तसं जुळून घेतलं पाहिजे. फक्त तत्वसिद्धांताच्या चौकटीच्या अनुषंगाने काय योग्य काय अयोग्य हे बघून आपण त्या आचरणाच्या अनुषंगाने विचार करून, त्यागाच्या अनुषंगाने विचार करून आपण चाललो पाहिजे. आणि तेवढी लवचिकता, तेवढे बदल आपल्यामध्ये असलाच पाहिजे. तो असावाच लागतो. ती ताठरता, ती वैचारिकता, तो दृष्टिकोन जो आहे तो आपल्यासाठी घातक आहे, धर्मासाठी घातक आहे, समाजासाठी घातक आहे. लवचिकता जर नसेल तर तो कुठं जुळून घेऊ शकत नाही, कुठंच राहू शकत नाही, त्याग करू शकत नाही, परमेश्वर प्राप्ती पण करू शकत नाही. तर व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती असतात. अनंत जीव आहे. तुम्हाला बदलावं लागेल, समाज बदलणार नाही. समाजाला बदलायला लागलं तर सारं आयुष्य निघून जाईल, सृष्टी शून्य होऊन जाईल. मी कधीतरी एखाद्या सत्संगात ही गोष्ट सांगितलेली असते. एक जीव असतो, चांगला विचार करतो, चांगला अभ्यास करतो, चांगला विचार करून त्याला असं वाटतं की समाजात असे लोक का वागतात, चला आपण लोकांना लेक्चर देऊ, लोकांना शिकवू, लोकांना समजावू, लोकांना सांगू आणि समाज बदलून टाकू, समाजामध्ये क्रांती करू, बदल करून टाकू. म्हणून तो ज्याला येईल त्याला लेक्चर द्यायला लागतो, चांगलं वागा, चांगलं बोला, हे करू नका, ते करू नका, असं करा, तसं करा. जो भेटेल त्याला तो सांगत सुटतो. नवीन नवीन लोकांना बरं वाटतं की अरे चांगला सांगतोय, परंतु नंतर लोक म्हणतात हा वेडा आहे, हा मूर्ख आहे. प्रत्येकाला सांगतोय, कोण जो येईल त्याला तेच कॅसेट वाजवत राहतो. त्याच्या जवळ जाणं मुश्किल होऊन गेलं. वर्ष झाले, 2 वर्ष झाले. मग त्याला जाणवलं की अरे समाजामध्ये कोणीच सुधरत नाही, कोणी ऐकायलाच तयार नाही. आता माझ्या जवळ कोणी येत नाही, मला जर मी समोरून आलो तर तो मला टाळतो. याचा अर्थ आता आपल्याला समाजाची गरज नाही, समाजाला आपली गरज नाही. आता आपण आहे ना, आपण बदलू, आपण आपल्याला सांगून आपण आपल्यामध्ये बदल करून घेऊ. आणि मग तो जेव्हा असं करायला लागतो तेव्हा त्याला समाजामध्ये बदल दिसतो. तर त्याने स्वतःला बदलून घेतलं म्हणून समाज बदललेला त्याला दिसतो. आपण बदलायचं नाही, समाज बदलायला निघालो तर शक्य नाही. कोणती गोष्ट आपल्यापासून असते, सुरुवात आपल्यापासून करायची असते. ज्ञानाची असेल, त्यागाची असेल, आचाराची असेल, कृतीची असेल,
तत्वसिद्धांताची असेल, कोणती गोष्ट घ्या, समाजाला सांगून उपयोग नाही. आपण आपल्याला सांगितलं पाहिजे, आपल्यामध्ये बदल आणला पाहिजे. हे मी सत्संग घेतोय, मी मला सांगतोय, मी माझ्यासाठी घेतोय, कारण ती जबाबदारी मला आपोआपच निर्माण होते. त्यासाठी त्या निमित्ताने काही चिंतन होतंय, विचार होतोय, सूत्रांचं लीळांचं मंथन होतंय, मला फायदा होतोय, म्हणून ते मी घेतोय. अनुषंगिक तुम्ही ऐकत असाल, तुम्हाला त्यातून काही भेटत असेल तर ते अनुषंगिक, ते उपाय, तो तुमचा भाग. पण मी माझ्यासाठी घेतो, मी माझ्यासाठी सांगतो, मी मला बोलत असतो, मी मला सांगत असतो. माझ्यामध्ये काय बदल करण्याची गरज आहे हे मी चिंतन करून समजून घेत असतो. बाकी ऐकून जर तुमच्यामध्ये होत असेल तर अतिउत्तम, दुधात साखर पडल्यासारखं. पण ते करण्याचं काम परमेश्वराचं आहे. ते शब्द आहे, ते शब्दामध्ये जो बोध आहे किंवा जो उमट आहे, ती जाणीव आहे, तो परमेश्वराने टाकायची, कोणासाठी किती टाकायची परमेश्वर ठरवत असतो. तो अधिकार आपला नाही, तो अधिकार आपला नाही, म्हणून त्याचा विचार आपण करायचा, त्याचा विचार आपण करू शकत. ती मर्यादा आपल्याला आपण राखून घेतली पाहिजे. पण आपण आपल्यासाठी बोललं पाहिजे, आपण आपल्यासाठी केलं पाहिजे, आपल्यासाठी समजून घेतलं पाहिजे. किती ऐकतो, किती वाचन करतो, त्यापेक्षा आपण किती समजून घेतो यावरती आपली या सत्संगाची सुरुवात झाली होती. आणि म्हणून प्रतिक्रिया देताना कशी प्रतिक्रिया असली पाहिजे ती बी मी अपेक्षा व्यक्त केली. नक्कीच आपल्या प्रतिक्रिया कळवा. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.